अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्याच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मासारंभ होणार आहे आणि या चातुर्मासारंभासोबत या चातुर्मासामध्ये केली जाणारी व्रते देखील आपल्याला करायचं आहे. आणि यातलं अतिशय सुंदर आणि अतिशय अनुभवसिद्ध असं व्रत कोणतं असेल तर ते आहे गोपद्म व्रत. आणि तुम्ही थंबनेल वरती क्लिक करून चाला असाल की गोपद्म व्रताविषयी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे, तर सविस्तर माहिती आणि सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण गोपद्म व्रत करायचं या संबंधीची माहिती आज तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचं नाहीये. कारण काय होतं, तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहता, जास्त मोठा देखील मी करणार नाहीये, थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्किप नाहीत करणार. बरोबर. गोपद्म व्रत करायचं आहे. आता हे गोपद्म व्रत कशासाठी करतात आणि हे कोणी करावं, तर हे नवविवाहित स्त्रिया करतात किंवा विवाहित स्त्रिया हे व्रत करत असतात. नवविवाहित स्त्री जर हे व्रत करत असेल तर तिला सलग 5 वर्ष हे व्रत करावं लागतं. त्यामुळे ती सलग 5 वर्ष तिने ते व्रत करायचं असतं आणि 5व्या वर्षी त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं. हे व्रत कशासाठी करायचं, तर घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व आपल्या सख्या भावासाठी देखील हे व्रत केलं जातं. अतिशय सुंदर अशी याची कथा आहे, पारंपरिक कथा आहे आणि ही कथा देखील तुम्ही ऐकली असेल. आणि आपल्याला जास्त काही करायचं नाही, ही कथा देखील आपल्याला ऐकायची आहे किंवा श्रवण करायची आहे. पठण केली तरी देखील चालणार आहे. पहिलं काय व्हायचं, श्रीकृष्णाची बहीण जी सुभद्रा होती, श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा आहे, ती प्रत्येक ज्या स्त्रिया सगळ्या स्त्रियांसारखं ती दारामध्ये गोठ्यामध्ये कुठेच ती रांगोळी काढायची नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी तिला विचारलं, हे सुभद्रा, तू घरामध्ये दारामध्ये आणि गोठ्यामध्ये का रांगोळी काढत नाहीयेस, कशामुळे, तर ती म्हणली, साक्षात भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण मी आहे, मला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त आहे, माझ्या कुटुंबावरती दैवी शक्तीचा असर आहे, सगळ्या कुटुंबावरती त्यांच्या रक्षणाचं कवच आहे, वलय आहे, तर मी का घाबरू, मी कशासाठी ही रांगोळी काढू. त्यावेळेस त्यांनी त्या रांगोळीचं किंवा त्या व्रताचं महत्त्व त्यांना सांगून दिलं होतं, पटवून दिलं होतं आणि तिला सलग 30 दिवस हे गोपद्म व्रत करण्याचा सल्ला दिला होता. आणि गोठ्यामध्ये किंवा गाय वस्त्राची पूजा करून आपल्या दारामध्ये किंवा देवघरामध्ये त्यांना सुभद्राला रांगोळी काढण्यासाठी सांगितलं होतं व गोपद्म व्रताचं महत्त्व किंवा महात्म्य समजावून सांगितलं होतं. आणि हे व्रत केल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी, शांती, पतीला दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या सख्या भावासाठी त्याच्या अखंड आयुष्यासाठी देखील आपण ही प्रार्थना करू शकतो. अशा पद्धतीने आपण हे व्रत करायचं आहे. काय लागणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल. गोपद्म म्हणजेच गायीची 33 पावले. एक प्रकारे अर्थात आपण वसुबारसला गायीची पूजा करतो, बरोबर. गायीच्या पोटी 33 कोटी देवांचा वास आहे, हे देखील तुम्हाला माहिती आहे. आपल्याला काय करायचे, गायीचीच पूजा करायची. आपल्या घरामध्ये बघा, प्रत्येक वेळेस आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला गाय असेल असं नाही, त्यामुळे आपण आपल्या गायीची पूजा करतो. देवघरातील जी पितेची गाय असते तिची पूजा करतो, तिला नैवेद्य वगैरे दाखवतो, म्हणजे 33 कोटी देवांची देखील पूजा केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातली जी गायी आहे, मंदिरामध्ये जी गायी आहे, मूर्ती आहे, तिला अभिषेक घालायचा आहे. देवघरामध्ये स्थिती स्थापना करायची आहे. घरामध्ये देवघरासमोर किंवा तुम्हाला तुळशी समोर बाहेर बघा गावी शेणाने रांगवतात, इथे तुम्ही गेरू मिळतो लाल रंगाचा, तो लावायचा आहे खाली फरशीला किंवा शेणाने सारवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गायीची 33 पावले काढायची आहेत. छाप देखील मिळतो, तो घेतला तरी देखील चालेल. तुम्हाला हाताने काढायचे तर हाताने 33 पावले तुम्हाला काढायची आहेत. गोपद्म माता की जय असं खाली लिहायचं आहे. किंवा जे शुभचिन्ह आहेत, म्हणजे गायीचं देखील चित्र असतं, गायीच्या पोटावरती देखील कमळा असतात, त्या पद्धतीने शंख असतो, पावले असतात, स्वस्तिक असतं, म्हणजे जे शुभचिन्ह आहे ते सगळी चिन्ह देखील तिथे काढायची आहेत. त्याचा एक मोठा छापच मिळतो, तो जरी काढला तरी तुम्ही तरी देखील चालणार आहे. ही शुभचिन्ह का काढायचे आहेत, गोमाता आणि गोपद्म. गोपद्म का म्हणलेलं आहे, गोमाता, गो म्हणजे गोमाता आणि पद्म म्हणजे कमळाची फुलं आहेत. ह्या सगळ्यांचा मेळ मिळून आपल्याला 33 गायीच्या पावलांची पूजा करायची आहे. आता ही रांगोळी पांढऱ्या रांगोळीने काढायची आहे, बरोबर. पांढऱ्या रांगोळीने आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि ही पांढरी न ठेवता, पांढरे ठेवू नये यासाठी आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत, धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे, तिथे एक दिवा लावून द्यायचा आहे. अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे. शक्य असल्यास थोडीशी मध्यस्थानी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याच्याभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घेण्याचा योग मिळेल. 33 प्रदक्षिणा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 6 प्रदक्षिणा कमळ आसन म्हणजे जे मोहिनी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला 6 प्रदक्षिणा एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत. 33 प्रदक्षिणा आणि एक्स्ट्रा 6 प्रदक्षिणा अशा तुम्हाला प्रदक्षिणा घ्यायच्या आहेत. शक्य असल्यास आवर्जून प्रदक्षिणा घ्या.
त्यांच्या पाया पडायचं आहे आणि घरात बसून तुम्ही कथा श्रवण करा किंवा पठण करा. अशा पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. इतकं सोपं आहे, बाकीचं काही कारण नाही, फक्त रांगोळी काढायची आहे. बघा एखाद्या वेळेस पिरियड्स वगैरे आले तर हे दिवस भरून काढण्यासाठी काय करायचं, हे दिवस भरून काढण्यासाठी काय करायचं, तर हे दिवस भरून काढण्यासाठी आपल्याला एका दिवशी 2 रांगोळ्या, म्हणजे उद्याचा कालचा दिवस आजचा दिवस बुडलेला आहे, उद्या तुम्हाला पूजा करायची आहे, तर उद्या ज्या दिवशी तुम्ही त्या दिवसाची पूजा करणार त्यावेळेस आजची आणि उद्याची अशा 2 रांगोळ्या काढणार आणि दोन्ही रांगोळींची तुम्हाला पूजा करायची आहे. म्हणजे हे दिवस असे टोटल करायचे आहे. तर ही पूजा केव्हा करायची हे तुम्हाला मी सांगितलंच नाही, सॉरी. बघा आता हे कधी करायचं आहे, तुम्हाला आषाढी एकादशीला सुरुवात करायची आहे. आषाढी एकादशी 25 तारखेला 25 जुलै रोजी सुरू होते आणि 21 नोव्हेंबर पर्यंत ज्या वेळेस देव उठणी एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला ही पूजा, तोपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे. म्हणजे देवशयनी एकादशी म्हणजे सर्व देव निद्रा अवस्थेत असतात. अशा वेळेस या चातुर्मासारंभ देखील सुरुवात होतो. निद्रा अवस्थेत देव जातात. या दिवसापासून देव उठणी, ज्या दिवशी देव उठतात म्हणजेच निद्रा अवस्थेतून जागे होतात, तो दिवस म्हणजे 21 नोव्हेंबर या दिवशी प्रबोधिनी भागवत एकादशी किंवा देव उठणी एकादशी असं देखील म्हणतात. या दिवशी चातुर्मासाचा समाप्ती होत असते. एवढ्या दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे. 25 तारखेला म्हणजे आषाढी एकादशीला तुम्हाला सेवा करता आली नाही, काही कारणास्तव पिरियड्स वगैरे असतील किंवा बाहेर कुठे गेला असाल तर तुम्ही, तर बरोबर 29 जुलै रोजी म्हणजे ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी सुरुवात करायची. 25 जुलै रोजी जर सुरुवात करता आली नाही आषाढी एकादशीला तर तुम्हाला 29 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेला सुरुवात करायची आहे आणि 24 नोव्हेंबर पर्यंत करायची आहे. म्हणजेच केव्हा, त्रिपुरारी पौर्णिमा ज्या दिवशी आहे तोपर्यंत, म्हणजेच 29 जुलै ते 24 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला आषाढी एकादशीला करता आली नाही तर पिरियड्स वगैरे आले तर तुम्हाला सांगितलं ते दिवस स्किप करायचे आणि पुढच्या दिवसामध्ये ते दिवस भरून काढायचे आहेत. एखादा दिवस सुटला तर अशा पद्धतीनेच तो भरून काढायचा आहे. अशा पद्धतीने अतिशय साधी, सोपी आणि खूप सुंदर अनुभव सिद्ध असं गोपद्म व्रत आहे. आणि हे व्रत करायला प्रत्येक महिला उत्सुक असणार आहे असं मला वाटतं. गोपद्म व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारचं संरक्षण कवच किंवा त्या सुरक्षेचं वलय प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीभोवती तयार होत असतं. आणि हे व्रत केल्यामुळे 100% घरामध्ये सुख शांती नांदतेच नांदते. घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स, फक्त पॉझिटिव्ह वाईब्सच आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे हे व्रत करायला अजिबात चुकायचं. गोपद्म व्रताविषयी अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकाचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.